सह्याद्री वेद बुलंद आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गणेश बोतालजी, संपादक सह्याद्री वेद। रणधुमाळी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची या विशेष कार्यक्रमामध्ये सह्याद्री वेद यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत। आज सध्या मी आहे या ठिकाणी एकसळ या गावामध्ये। एकसळ या गावामध्ये एकंबी जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ सुनीताताई जवाहरलाल भोसले यांच्या निवासस्थानी मी सध्या आहे। आज या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ सुनीताताई जवाहरलाल भोसले या ठिकाणी एकंबी जिल्हा परिषद गटातून या जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरे जात आहेत। त्यांची नेमकी भूमिका काय आहे, ह्या निवडणुकीला सामोरे जात असताना त्या कोणत्या भूमिकेने कोणत्या विचाराने या निवडणुकीला सामोरे जात आहेत, त्यांचा प्रचार कसा चालू आहे, त्या संदर्भात आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहे। या ठिकाणी त्यांचे मिस्टर जवाहरलाल भोसले आणि मॅडम स्वतः आहेत आणि ते दोघंही आज आपल्याला मुलाखत देणार आहेत। त्यांची नेमकी भूमिका काय या निवडणुकीला सामोरे जायचं हा त्यांचा विचार मांडणार आहेत। साहेब नमस्कार। नमस्ते, मी जवाहरलाल गणपत भोसले। मॅडम नमस्ते। नमस्ते, मी सुनीता जवाहरलाल भोसले। आत्ता जिल्हा परिषद एकंबे गटातून माझी अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली आहे। शिवसेना या पक्षाकडून मला आत्ता तिकीट मिळालेलं आहे। मॅडम आणि साहेब, मी आज आपली जी मुलाखत घेणार आहे त्यामध्ये काही आमचे प्रश्न आहेत मुलाखतीमध्ये। तुमची भूमिका ह्या जिल्हा परिषद एकंबी गटामध्ये आपण निवडणुकीला सामोरे जातात, तर कोणती भूमिका घेऊन ह्या निवडणुकीला आपण सामोरे जातात? प्रथमतः भूमिका तर मी या गटातून ज्यावेळी म्हणजे मला उमेदवारीचं फायनल केलं त्यावेळी मी गटातून फिरून आलो। तळागाळातील लोकांचे प्रश्न आणि त्यांच्या अडचणी या मला सोडवायच्या आहेत आणि त्यासाठी मला ही उमेदवारी मी सांगितलं साहेबांना की उमेदवारी करतो, यासाठी मला सामोरं जायचं आहे। आणि सगळ्यात ज्वलंत प्रश्न आहे तो जे कटापूर योजनेचं पाणी आपल्याला तळागाळापर्यंत वेळूपर्यंत पाणी पोचवायचं आहे, हा माझा मेन प्रश्न आहे। अगदी साहेब, आता एकंदरीत सातारा जिल्ह्याचं बघितलं, सातारा जिल्हा परिषदेमध्ये म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये संपूर्ण एकंबी जिल्हा परिषद गट हा संवेदनशील जिल्हा परिषद गट झालेला आहे, एक चर्चेचा गट आहे संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये। इथं हाय व्होल्टेज लढत आहे असं लोकांमध्ये, सर्वसामान्य लोकांमध्ये चर्चा आहे। आणि ह्या निवडणुकीमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी समोर टक्कर आहे आणि शिवसेना पक्षातून आपण उमेदवारी करत आहात। ही जिल्हा परिषद निवडणूक जी सामोरे जातात तुम्ही, मगाशी आपली चर्चा झाली त्यावेळी तुम्ही सांगितलं की माझ्या आयुष्यातील पहिली निवडणूक आहे, या निवडणुकीला मी सामोरं जात आहे। तर एकंदरीत आज तुम्ही ह्या एकंबी जिल्हा परिषद गटातील सर्व गावांमध्ये फिरताय, नेमका काय अनुभव आहे तुमचा? म्हणजे समाजाचे प्रश्न कसे जाणवतात तुम्हाला, म्हणजे लोकांच्या अडीअडचणी कशा दिसत आहेत तुम्हाला, काय सांगाल यावर? ॲक्च्युली मी ज्यावेळेला गटात प्रचाराला फिरतो आहे, गटात लोकांच्या मिटिंगा लावतो आहे किंवा बसतो आहे लोकांच्याबरोबर, एक उदाहरण देतो तुम्हाला। इथं वेळू गावात गेलो तुम्ही, वेळू गावात अशीच नवनाथ वीर कायदे म्हणून एक मुलगा होता, त्याने माझी मिटिंग लावलेली त्याच्या घरी स्वतःच्या, त्याच्या घरी महिला बसलेल्या सगळ्या। त्या महिलांना आपल्या देशाचा पंतप्रधान कोण आहे माहीत नाही, आपला मुख्यमंत्री कोण आहे माहीत नाही, त्यांना लाडकी बहीण योजना येते ती माहीत होतं पण यास एवढे आता या सगळ्या गोष्टी राजकारण आपण करतो, रस्त्याच्या पलीकडे आणि रस्त्याच्या अलीकडेचा फरक तिथं मला जाणवला। आणि त्यावेळा कळलं की या लोकांना फक्त काम काम काम, म्हणजे याच्या व्यतिरिक्त त्यांना काही माहिती नाही। राजकारण ह्या त्या गोष्टी, समाजकारण ह्या कुठल्याही गोष्टी त्यांना कसलाही गंध नाही आणि त्यामुळे ह्या गोष्टी ही लोक अजून मागं चाललेली आहेत। म्हणजे ज्या पद्धतीनं पुढे जायला पाहिजेत त्या पद्धतीनं न जाता ते अजून मागंच चाललेत। म्हणजे एकंदरीत समाजामध्ये असलेली विषमतेची दरी तुमच्या लक्षात आली समाजात। म्हणजे तुम्ही व्यवसायानिमित्तानं आजपर्यंत व्यावसायिक म्हणून खऱ्या अर्थानं तुम्ही चांगलं काम केलेलं आहे, एक यशस्वी उद्योजक आहात तुम्ही। आणि आज आमदार महेशदादा शिंदे साहेबांच्या माध्यमातून ही उमेदवारी तुम्हाला मिळाली आणि तुम्ही तळागाळातील लोकांचे तुम्हाला आता प्रश्न जाणवत होते। मॅडम, तुम्हीही साहेबांबरोबर फिरत आहात, तुम्ही स्वतः उमेदवार आहात, तुम्हाला कसं वाटतं एकंदरीत समाजाचे प्रश्न, समाजाच्या अडीअडचणी याबाबत तुम्ही काय सांगाल? आत्ता तुम्ही ह्या गटामध्ये फिरत आहात, आत्ता 29 गावात मी बऱ्यापैकी पोहोचलेली आहे। तर 29 गावात ज्या रोजगार करणाऱ्या महिला आहेत त्यांना काहीतरी व्यवसाय करण्याची खूप इच्छा आहे। तर मी नक्की प्रयत्न करेन की त्यांच्या हाताला काहीतरी काम देण्याचा प्रयत्न करेन। आणि ज्या महिला शेतात जातात, दिवसभर कष्ट करतात, त्या महिलांची मनापासून अशी इच्छा आहे की आम्हाला काहीतरी आमचं स्वतःचं करायचं आहे
तर माझा प्रयत्न राहील की त्यांना सपोर्ट करणं हे माझं पहिलं कर्तव्य राहील. अगदी अगदी मॅडम. त्याचबरोबर आता जर बघितलं तुम्ही तर पहिल्यांदा निवडणुकीला सामोरे गेलेला आहात तुम्ही. नेमकं समाजकारण का राजकारण तुम्हाला काय आवडेल? आता तुम्ही समाजाचे प्रश्न तुम्ही जवळून अनुभवले, समाजाच्या अडीअडचणी दुःख तुमच्या लक्षात आलं जवळून. तुम्ही या 3-4 महिन्यामध्ये फिरता या गटामध्ये या निवडणुकीच्या निमित्तानं. तर तुमच्या डोक्यामध्ये भविष्यामध्ये राजकारण हे निवडणुकीपुरतं असतं. नेमकं समाजकारण का राजकारण काय सांगाल साहेबाबाबत? समाजकारण. कारण की मला आत्ता जाणीव झाली कसं असतं. पहिलं माझं जीवन वेगळं होतं. इथनं आपलं मुंबई जाणे फिरणे राहणे खाणे मी दुसऱ्यासाठी काही जगलो नव्हतो. पण आत्ता ज्यावेळेला लोकांच्यात जातो आहे त्यावेळेला कळतं आहे की लोकांच्या अडीअडचणी लोक किती अडचणीत आहेत आणि लोकांना त्या गोष्टीपासून आपल्याला चांगल्या प्रवाहात आणायसाठी काय करावं लागेल तर त्याला राजकारणाची थोडीशी गरज आहे असं. अगदी अगदी. म्हणजे तुमच्या ज्यावेळी लक्षात आलं या गटामध्ये फिरत असताना की बाबा समाजकारणच गरजेचं आहे. म्हणजे निवडणुकीपुरतं राजकारण ठीक आहे, परंतु ह्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये समाजकारणाची भूमिका घेऊन तुम्ही आयुष्यभर कार्यरत राहणार आहात, लोकांच्या सेवेमध्ये राहणार आहात. साहेब माझा पुढचा प्रश्न आपल्याला असा आहे की आता ह्या गटामध्ये आपण फिरत आहात तर आपल्याला लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो आहे? खूप छान मिळतो आहे. मी माझी लोकांच्यावर जायची पद्धत वेगळी आहे. मी लोकांच्यात घरोघरी गेलो आहे, बसलो आहे, त्यांच्या सगळ्या समस्या विचारल्यात, त्यांच्या दोन्ही आमदारांच्या माध्यमातून समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. आता बऱ्यापैकी कोरेगाव तालुक्यातल्या सगळ्या समस्या साहेबांनी रस्ते वगैरे सगळं क्लिअर केलेलं आहे. इकडे जे आमदार म्हणून जात आहेत त्यांच्याही माध्यमातून भरपूर फंड पडलेला आहे. पण हे तर होणारच आहे, पण अजून महत्त्वाची माणसाची आर्थिक दरी म्हणजे मला सांगण्याचा असा उद्देश आहे की गरीब राहतो आहे आणि श्रीमंत होतो आहे. तर ती दरी तोडायची आणि त्या प्रवाहात लोक आणायची तुम्हाला. म्हणजे मला सांगायचा उद्देश असा आहे की प्रत्येक माणूस हा सक्षम झाला पाहिजे आणि प्रत्येक स्त्री सक्षम झाली पाहिजे. त्यांची मुलं चांगल्या शाळेत शिकली पाहिजेत, त्यांचं राहणीमान सुधारलं पाहिजे. ह्या गोष्टीसाठी मी आता काम करणार आहे. अगदी अगदी. मॅडम आत्ता साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं की समाजातील गरीब श्रीमंत दरी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहात तुम्ही. म्हणजे माझा पुढचा प्रश्न असा राहील की आपल्याला तुम्ही आता या गटामध्ये साहेबांना फिरत आहात, तुम्हालाही लोकांचा जनतेचा प्रतिसाद कसा मिळत आहे? खूप छान. असं वाटत नाही की मी नव्याने ह्या गटात फिरते. बऱ्याचशा म्हणजे जवळपास सगळ्या लोकांनी मला त्यांची मुलगी किंवा सून ह्याच पद्धतीने मला वागवलं आहे आणि सगळीकडे आता बऱ्यापैकी माझी ओळख झाली आहे. तर असं कधी मला जाणवलं नाही की ती परके आहेत माझ्यासाठी. सगळ्यांनी मला त्यांच्यातली एक असंच वागवलं आहे. मॅडम म्हणजे तुमचं सासर सासर एकसळ आणि माहेर दामनेर म्हणजे ह्या एकांबे गटामध्येच ही दोन्ही गावं येतात. ह्याबाबत काय सांगाल? म्हणजे काय आपलं म्हणजे लोकांपर्यंत पोचताय, दामनेर गावामध्येही तुम्ही प्रचार करताय, एकसळ गावामध्येही प्रचार करताय, काय अनुभव सांगाल याबाबत? अनुभव खूप छान आहे, कारण सासूरबाई पण माझा आजोळच आहे. तिन्ही गावात मला एकदम छान, तिन्ही म्हणण्यापेक्षा 29 गावात मला खूप छान रिस्पॉन्स आहे आणि त्याचा मला अभिमान आहे की एक नव्यानं आलेली व्यक्ती तिला ह्यांनी पटकन आपलंसं करून घेतलं, ह्याचा मला अभिमान आहे. अगदी अगदी. त्याचबरोबर मॅडम माझा पुढचा प्रश्न साहेब आपल्याला असा आहे की आमदार मनोजदादा घोरपडे आणि आमदार महेशदादा शिंदे म्हणजे सातारा जिल्ह्यातील एकंबी जिल्हा परिषद गट असा आहे की तिथे 2 आमदार आहेत. एक आहेत कोरेगाव मतदारसंघातून आमदार महेशदादा शिंदे आणि दुसरा आहे कराड उत्तर मतदारसंघ, जो सासुर्वेपासून पलीकडे तो कराड उत्तर मतदारसंघ लागतो. त्या कराड उत्तर मतदारसंघाचे आमदार आहेत आमदार मनोजदादा घोरपडे. ह्या दोन्ही आमदारांनी ह्या एकंबी जिल्हा परिषद गटामध्ये काम केलेलं आहे, विकास कामं केलेली आहेत. तर अशी कोणती प्रमुख विकास कामं केलेली आहेत आणि त्या विकास कामांचा ह्या दोन्ही आमदारांनी केलेल्या कामांचा तुम्हाला या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये फायदा होणार का? 100% होणार. कारण की मी आज आपशिंगे गाव असेल, तिकडं वेळू असेल, बेलेवाडी असेल, इकडे शेलटी खिरखंडी या गावाला आज देश स्वतंत्र होऊन आपले 77 वर्ष झाले जवळपास. पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे. जग चंद्रावर पोचलं, जगातील लोक चंद्रावर पोचलीत, पण आपल्या इथं अजून पाणी पोचलं नाही. 100 किलोमीटर इकडे 100 किलोमीटर इकडे पाणी गेलं. पण तुमच्या इथल्या राजकारणी लोकांनी इथं 25 वर्ष म्हणजे 25 किलोमीटर जवळ पाणी आणू शकले नाहीत. मग हे जे प्रश्न आहेत साहेबांनी सोडवलेले, हे प्रश्न मला जिव्हाळ्याचे वाटतात. कारण की मी कालच आंबेरी गावात गेलो होतो, ते एक शेतकरी होते, त्यांना भेटलो. ते म्हणले आता हा ऊस आम्ही जनावरांना घालणार आहे. ते म्हणले का घालणार आहे? आता म्हणजे पाणी संपून जाईल. मग आज सांगा, तिथं 1000 एकर जमीन आहे, ते 1000 एकर शेती पिकल्यानंतर त्यांना मिळणारं उत्पादन
हे थोडं असणार आहे का? मग त्यांचा तो एक स्तर वाढणारच आहे त्यांचं एक. मग हे जे साहेबांनी काम केलेलं आहेत महेश शिंदे साहेबांनी, जे कटापूर योजनेतनं सिलटी खिरकिंडी आंबेरीपर्यंत पाणी येऊन पोचवलेलं आहे, हेच पाणी आता पुन्हा बेलेवाडीच्या तलावात टाकायचे, तेच पाणी वेळूला ग्रॅव्हिटीनं वेळूत आणायचे आणि साप्लायसुद्धा पाण्याचा म्हणजे याच्या खालचा कॅनॉलच्या खालचा भाग अजून बी भिजत नाही. सगळ्यात मोठा गहन प्रश्न आहे पाण्याचा, आणि हा पाण्याचा इतक्या वर्षाचा बॅकलॉग भरून काढायचं काम हे दोन्ही आमदार साहेबांनी केलेलं आहे. अगदी त्याचबरोबर आता तुम्ही ज्या पद्धतीने म्हटला जे कटापूरचा प्रश्न म्हणजे बऱ्यापैकी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा फायदा या एकंबी जिल्हा परिषद गटातील गावांना होणार आहे. हा एक एकंबी जिल्हा परिषद गट सातारा जिल्ह्यामध्ये एक चर्चेचा एक विषय ह्या पण कारणामुळे ठरवला आहे. ह्या एकंबी जिल्हा परिषद गटातील जनतेला सहलीचा म्हणजे मोठ्या प्रमाणात काढलेले आहेत उमेदवारांनी, असं लोक सांगत आहेत. तर नेमकं याबाबत काय म्हणाल? खूप छान झालं, उलटं लोकांना फिरायला मिळालं. पण सहलीतून काही प्रश्न सुटणारे नाही आहेत. सहली आत्ता एक छोटंसं लहान मुलाला आपण चॉकलेट देतो ना, मुलगा येतोच की जवळ, तशाच प्रकारचं एक चॉकलेट आहे, जनतेने समजून जावं बाकी काय. आणि आम्हीही काढले ट्रिपा, लोकांनी सांगितलं आम्हाला तुम्ही काढा ट्रिपा, पण हो का मी काढल्या काय आणि त्यांनी काढल्या काय, यातून जनतेचे प्रश्न सुटणार नाहीत. हा तात्पुरतं हे आमिष आहे. लोकांनी अक्षरशः आता फिरून आलेत, सगळे झालेत, पण लोकांचे पिढ्याचे प्रलंबित प्रश्न या फिरण्याने सुटणार आहेत का हो? आज तुमच्या जर शेतीला पाणी आलं, शेती तुमची चाला स्वतःच्या खर्चाने जाल ना तुम्ही, बरोबर ना? म्हणजे आर्थिक सोबत तयार झाली. 100% तुम्हीच सक्षम झाला तर तुम्ही कशाला दुसऱ्याच्या खर्चाने जाणार आहे, असं मला सांगायचं. अगदी म्हणजे आर्थिक सोबतता या गटातील मतदारांची, या जनतेची निर्माण करणं ही आपली भूमिका आहे असं तुम्हाला एकंदरीत वाटतंय? हो बरोबर आहे. कारण की मी स्वतः पैसेवाला असून मी आज तुम्हाला 2 दिन 5 दिन, पण त्यानं तुमची गरज भागू शकणार आहे का? मी एकटा मी भागू शकणार आहे का? पण तुमच्यातच आर्थिक सुलभता आली तर तुम्ही स्वतःचा खर्च स्वतः करू शकणार आहे, स्वतःच्या मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकणार आहे. तुम्हाला एक उदाहरण देतो. उदाहरण आपल्या सासुरे गावचं आहे. सासुरे गावात मी बौद्ध वस्तीत बसलो होतो, बौद्ध विहारमध्येच बसलो होतो. बायकांशी माझी मीटिंग चालली होती की बाबा काय व्यवसाय करायचा, कसा करायचा, काय करायचं, ह्या चर्चा चालली होती. या चर्चेतनं मी एक कोपऱ्यात बारीक लक्ष जात होता. एक मुलगा अभ्यास करत होता आणि तो इतका मनापासून अभ्यास करत होता आणि मी आमच्या म्हणजे मीटिंगमध्ये चालली त्याला डिस्टर्ब होत असेल म्हणून मी हळू आवाज करून बोलत होतो. मला जाणवलं होतं अभ्यास करतो आहे. तर मी हळूच त्याच्याकडे बघितलं तर तो तरी अभ्यास त्याचं लक्ष नव्हतं, इकडे तिकडे कुठंच लक्ष नव्हतं. मीटिंग झाल्यानंतर मी बाळा म्हणलं इकडे बाळा, जवळ आला. तो म्हणलं काय करतो आहे तू? म्हणलं मी अभ्यास करतो आहे. वा खूप छान म्हणलं अभ्यास करतो तो. म्हणलं घरी एकच बल आहे आणि तिथे ती शेळी बांधली असते, त्यामुळे आम्हाला तिथं मला अभ्यास करता येत नाही म्हणून मी बुद्ध विहारात अभ्यास करतो आहे. मग मी त्या महिलांना प्रश्न विचारला. म्हणलं आज माझा मुलगा JEE जातो, त्याला 5 लाख रुपये खर्च आहे. हा मुलगा त्याला विचारलं तुला काय व्हायचं? तर इंजिनियर व्हायचे. तर इंजिनियर व्हायचे म्हणजे त्याला काय लागतं तुला माहिती आहे का? म्हणलं काय नाही, मी आता अभ्यास करतो आहे. नुसता अभ्यास करून बी नाही, त्याला मार्गदर्शन लागतं आणि दुसरं म्हणजे पैसे लागतात. मग त्या महिलांना विचारलं तुम्ही 5 लाख रुपये फी भरू शकाल का? एकीनेही उत्तर दिलं नाही. मग ही जी आर्थिक दरे आहे ही जर संपवायची असेल तर त्यांना सक्षम होणं गरजेचं आहे, हे त्यांना मी पटवून दिलं. म्हणजे मला उदाहरण काय द्यायचे, आज माझ्याकडे माझी परिस्थिती आहे म्हणून मी 5 लाख रुपये भरू शकलो माझ्या मुलासाठी JEEला. पण तो बिचारा एका बलावर अभ्यास करतो आहे, त्याला काय माहिती आहे की यातनं पुढं मला पैशाची गरज लागणार आहे आणि मी शिकणार आहे. ही दरी मी एकटा नाही ना पूर्ण करू शकत, मी कसा पूर्ण करू शकेन? यासाठी स्वतः त्या लोकांना सक्षम होणं महत्त्वाचं. मी 100% त्यांना सक्षम बनवू शकतो, त्यांना व्यवसायाचं मार्गदर्शन करू शकतो, व्यवसाय उभा करून देऊ शकतो आणि हीच दरी मला मिटवायची. म्हणजे लोकांमध्ये आर्थिक प्रगती कशी होईल, लोकांचं आर्थिक कल्याण कसं होईल आणि त्या आर्थिक सोबतता आल्यानंतर त्या लोकांचे प्रश्न आपोआप सुटतील ही भावना घेऊन आपण या गटामध्ये काम करतात. म्हणजे 100% हीच भावना आहे माझी. अगदी आणि त्याचबरोबर मॅडम आता माझा पुढचा प्रश्न आपल्याला असेल की आता आपण ह्या गटातील शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरं जातात. जवाहरलाल भोसले साहेबांना तुम्ही स्वतः दोघे प्रचार करत आहात, लोकांमध्ये पोचत आहात. तर आपली ह्या निवडणुकीमध्ये विकासाची भूमिका काय, विकासाचा आपला अजेंडा काय असेल? आम्ही दोघेच नाही आहे तर माझं संपूर्ण कुटुंबच ह्या 29 गावामध्ये एकंबे गटात फिरतो आहे. तर आमच्या दोघांचा नक्की प्रयत्न राहील की जे काही विकासाची कामं असतील
ते आम्ही नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करू दोघंही. कारण राज्यात, केंद्रात आणि जर जिल्हा परिषदसुद्धा आपलं सरकार असेल तर नक्कीच आपण प्रत्येक गोष्टीत विकास करू शकतो. असं कुठंच राहणार नाही आहे की तिथं विकासच पोचणार नाही आहे. नक्की आम्ही प्रयत्न करू की जेवढं आमच्याकडून शक्य आहे तेवढं आम्ही सगळं दोन्ही आमदारांच्या मार्गदर्शनाखाली राहून नक्की विकास प्रत्येक गावागावात पोचवू. अगदी अगदी म्हणजे आता मॅडमने ज्या पद्धतीने सांगितलं नेमकी हीच विकासाची भूमिका, म्हणजे हाच आपला विकासाचा अजेंडा आहे का, काय सांगाल याबाबत? 100% हाच विकासाचा अजेंडा आहे आपला. दोन्ही आमदारांच्या माध्यमातून लोकांच्या सगळ्या ज्या सुविधा असतील त्या पोचवणं. पण सुविधा तर पोचतील हो, सुविधाचा हा विषय नाही. चांगलं शिक्षण, चांगलं आरोग्य आणि त्यांची आर्थिक सुलभता, सुबकता यासाठी प्रयत्न करणार आहे मी. अगदी अगदी. त्याचबरोबर माझा पुढचा प्रश्न आपल्याला असा आहे की ग्रामीण भागातील जनतेला ज्या प्राथमिक सुविधा, प्राथमिक सेवा देणं गरजेचं असतात, म्हणजे रस्ते असेल, पाणी असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, ह्यावर आपण काय काम करणार आहात? या पुढच्या आगामी काळामध्ये आपण काय नेमकं काय काम करणार, काय सांगाल साहेब याबाबत? आता पहिल्यांदा दोन्ही आमदार साहेबांचं मी मनापासून आभार मानतो. कारण की जनतेची जाण आणि नाळ असणारे दोन्ही आमदार आहेत. जनतेतून आणि गरीब परिस्थितीतून दोन्ही आमदार वर आलेले आहेत. त्यांनी रस्ते केलेले आहेत. आता एकंबे गावात मोठं हॉस्पिटल बी केलेलं आहे, सरकारी हॉस्पिटल. रस्ते तुम्ही बघताय, कॉन्क्रीट आमदार म्हणतात त्यांना. आता पाणीदार बी आमदार झाले दोन्ही. आता मनोजदादांचे तर फक्त 1 वर्ष झाले तरी त्यांनी 1,000 कोटीचा जवळपास निधी या तालुक्यात आणलेला आहे, त्यांच्या मतदारसंघात आणलेला आहे. महेशदादांचं काम तर तुम्ही बघतायच. या दोन्ही आमदारांच्या विकासातून आता ज्या गरजा राहिल्या त्या म्हणजे आर्थिक सुलभताच राहिली आहे लोकांची. बाकी सगळं आता पाणी दिले लोकांना. आज 400-500 कोटीची योजना, म्हणजे प्रत्येक 15 एकराला सेपरेट टी अशी योजना हे शिल्टी, खिरखंडी असू या गावापर्यंत पोहोचवणार आहे. म्हणजे पाण्याचा विचार झालेला आहे, रस्ते केलेले आहेत. मग आता राहिले फक्त माणसाची आर्थिक सुलभता, आर्थिक सुबकता, त्यावर आता काम करायचं आहे. अगदी अगदी. त्याचबरोबर आता जर आपण बघितलं की शेतीचे प्रश्न तुम्ही मांडलं जे गटापूरचा, त्याचबरोबर शेतकऱ्यांची सुबत्ता किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी किंवा आता युवकांमध्ये वाढती बेरोजगारी आहे, तो एक गंभीर विषय आहे. या एकंबी जिल्हा परिषद गटातील युवकांना रोजगार देण्यासाठी किंवा शेतकऱ्यांचे हे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात? आत्ता 100% आत्ता मी 3 तारखेला एक मोठा रोजगार मेळाव्याचा प्लॅन चालला आहे माझा. मोठ्या मोठ्या कंपनी घेऊन येतं बाहेरनं. इथं 3 तारखेला इथंच त्या आपण कुठेतरी गावात आपल्या युवकांसाठी छोटासा रोजगार मेळावा घेऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार आहे. पण त्यापेक्षा सुद्धा इथं छोटी छोटी कारखानदारी केली. उदाहरण देतो, चायना देश लोकसंख्येला घाबरला नाही तर त्या जेवढे हात आहेत त्याचा उपयोग करून घेतला आणि ते जगात सगळ्यात आत्ता श्रीमंतीच्या दिशेने चालले वाटचाल. आणि का तर त्यांनी लोकांच्या हाताचा वापर करून घेतला, लोकांना काम दिलं, लोकांच्यापासून वस्तूची निर्मिती केली, त्याला मार्केट बघितलं. त्याच पद्धतीनं आपण एकंबे गटातसुद्धा लोकांना इथंच व्यवसाय काहीतरी करून द्यायचा आणि त्यांना इथंच काहीतरी काम करून द्यायचं. मग तो आपण त्यासाठी वेगळी, आता उमेदच्या माध्यमातून तुम्हाला माहिती आहे बाजारपेठ मोठे मोठे मॉल होणार आहेत. त्यामुळे इथं लोकांनी बनवलेले प्रोडक्ट सगळे तुमचे लोकांच्यापर्यंत पोचणार आहेत. यासाठी काम करायचं. अगदी अगदी. म्हणजे लोकांच्या हाताला काम देणं, युवकांच्या हाताला काम देणं ही भूमिका घेऊन ह्याच्या पुढच्या आगामी काळामध्ये आपण कार्यरत आहात. साहेब, माझा पुढचा प्रश्न आपल्याला असा आहे की कोरोना काळ मध्यंतरी गेला, तो काळ अतिशय भयानक होता, संवेदनशील काळ होता, जनजीवन अतिशय भयभीत होतं, विस्कळीत होतं, म्हणजे फार वातावरणच वेगळं होतं. त्या काळामध्ये आपण काय काम केलं, काय सांगायला याबाबत? एवढं मोठं काम नाही, पण मी साहेबांच्यावर होतो तिथे. अक्षरशः अख्खा कोरेगाव तालुका अख्खा जिल्हा ठप्प झालेला, कोणी बाहेर नव्हतं. पण एक नवरा बायको एकटेच फिरत होते आणि लोकांची सेवा करत होते. तुम्ही सगळ्यांनी बघितलं आहे, कोरोना सेंटर जिल्ह्यातलं पहिलं, महाराष्ट्रातलं पहिलं कोरोना सेंटर झालं होतं, पण चर्चा नव्हती झाली. त्या लोकांची सेवा वेगळीच आहे, त्यांना सेवा करायची सवय लोकांची. त्यांच्यावर मी होतो ना, काम करत होतो. लोकांना इथून घेऊन जाणे, हॉस्पिटलमध्ये पोचवणे, कुठं मेडिसिन कमी पडली तर काय, अशा पद्धतीनं काम चालू होतं. आणि लोकांना भाजीपाला देणे, त्या लोकल गोष्टी आपण करत होतो सेवेत. म्हणजे लोकांना ज्या गरजा आहेत त्या म्हणजे त्या पुरवण्यासाठी तुम्ही प्रयत्न केलेला आहे ह्या कोरोना काळामध्ये. मॅडम, माझा पुढचा प्रश्न आपल्याला आहे की आपण ह्या एकंबी जिल्हा परिषद गटातून निवडणुकीला सामोरे जातात, आपणच योग्य का, काय सांगाल याबाबत? मीच योग्य का? कारण मी
इथं स्थायिक, आता लग्न झाल्यापासून मी इथं स्थायिक आहे. मी कुठेही बाहेर नाही राहत. आणि मला असं वाटतं की जी लोक इथं स्थायिक आहेत त्यांनी हक्काने माझ्याकडे इथं येऊ शकतात. जर मी बाहेरच असे कुठे राहायला असेल तर ती लोक माझ्यापर्यंत नाहीत पोचू शकत. आणि मी इथं राहते त्याच्यामुळं मला माहिती आहे की गावातील प्रश्न काय असतात. खेडेगावात जे राहतात, मी पण खेडेगावातच राहते, जे काही सगळ्यांचे प्रश्न असतील ते जेवढे जास्त मला लवकर लक्षात येतील तसं मी बाहेर राहून माझ्या लक्षात नाहीत येणार. कारण मला ह्यांच्याबरोबर मिक्स व्हायचं आहे. म्हणजे जे माझं कुटुंब आहे ते संपूर्ण ह्या एकंबे गटात हे माझं कुटुंब म्हणूनच वावरतात. त्याच्यामुळं आम्हाला सगळ्यांना कळलं आहे की लोकांचे प्रश्न काय असतात, काय नसतात, हे सगळं आम्हाला जाणवतं. म्हणून मी इथंच राहून, बाहेर न कुठं राहता मी इथंच राहून ह्या लोकांचे प्रश्न नक्की सोडवेन. म्हणजे लोकांचे प्रश्न सोडवणे ही भूमिका घेऊन आपण ह्या निवडणुकीला सामोरे जातात. साहेब, माझा पुढचा प्रश्न आपल्याला असेल की आता ह्या एकंबी जिल्हा परिषद गटातून आपण निवडणुकीला सामोरे जातात, तर आपण जनतेला काय आवाहन करू इच्छित आहे? जनतेला एवढंच आवाहन करेन मी, केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, जिल्हा परिषदही आपली होणार आहे. दोन्ही आमदारांची ताकद आहे आणि दोन्ही आमदार खूप ताकदीचे आमदार आहेत. यांच्या माध्यमातून होणारा विकास आणि आर्थिक सबलता यासाठी आपण काम करूया. तुमचं सगळ्यांचं आव्हान आहे की सुनीता भोसले यांना धनुष्यबाणावर सगळ्यांनी बटन दाबून त्यांना निवडून द्यावं, एवढंच आव्हान करतो मी. अगदी. आत्ताच आपल्याला एकंबी जिल्हा परिषद गटातील शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार सुनीताताई जवाहरलाल भोसले आणि त्याचबरोबर त्यांचे मिस्टर श्री जवाहरलाल भोसले यांनी नेमके ह्या गटामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरे जात आहेत, त्यांची नेमकी भूमिका काय आहे, त्यांचा प्रचार कसा चालू आहे, या संदर्भात सविस्तर असले त्यांनी विश्लेषण केलं, त्यांची भूमिका मांडली. आमच्या सह्याद्री विथ यूट्यूब चॅनलला त्यांनी वेळात वेळ काढून मुलाखत दिली, त्याबद्दल धन्यवाद. आपल्या भागातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या सह्याद्री वेद यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.